नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे सोमवार आणि तारीख आहे 25/5/2026. तर मित्रांनो, काल तुम्ही बघितलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ अर्निंगच्या संदर्भात डेली येत असतात. एखाद दुसरा दिवस चुकत असेल, नाहीतर मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत असतो. तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल, तुम्हाला रोज नोटिफिकेशन येत असेल आणि ते नोटिफिकेशन आहे ना, त्याला ऑल करून ठेवा मित्रांनो. ज्या वेळेला मी व्हिडिओ टाकेन त्यावेळेला तुम्हाला ते नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येईल. मी असं म्हणणार नाही की मित्रांनो माझे तुम्ही जबरदस्ती बघाच व्हिडिओ. तुम्हाला आवडले तर बघा, कारण जे काय आहे ना, जी रिॲलिटी आहे जी काय ती आपण याच्यात दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आहे ह्या आपल्या चॅनलमध्ये. तर एक ट्रिपा वाजतात मित्रांनो, एक मिनटं. हां, तर आपण कुठे होतो की मी असं म्हणत नाही की तुम्हाला जबरदस्ती माझे व्हिडिओ बघा किंवा आता हे बघा, काही लोकांना कशामध्ये इंटरेस्ट असतो, काही लोकांना बिझनेस संदर्भात इंटरेस्ट असतो, काही लोकांना काय यूट्यूबवर असे. मी आता ज्यावेळेला व्हिडिओ बनवत नव्हतो त्यावेळेला मी कितीतरी व्हिडिओ असेच उगाच आपलं बघत बसायचो. म्हणजे रेसिपीचे असतील किंवा ज्या काही गोष्टी किंवा गड किल्ल्यावरचे असतील, अशा प्रकारचे व्हिडिओ मी बघायचो. अजूनसुद्धा बघतो. जे काही ठराविक यूट्यूबर आहेत त्यांचे चांगले व्हिडिओ असतात. रोडविल राणे म्हणून एक आहे यूट्यूब, एकदम मस्त व्हिडिओ असतात गड किल्ल्यावरती. त्यांचे जर व्हिडिओ बघितले ना तर असं वाटतं की आपण स्वतः तिथं गड किल्ल्यावरती हजर आहे. अशा प्रकारे ते त्यांचं पूर्ण बारीक गोष्टी त्या व्हिडिओमध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. खूप छान वाटतात त्यांचे व्हिडिओ मला. असे मी व्हिडिओ बऱ्यापैकी बघत होतो आणि मग त्याच्यातून पुन्हा मला झालं की यार, आपण पण का नाही बनवू शकत, का आपल्याला पण काय, आपल्याकडे कंटेंट आहे, आपण जे काम करतोय रोजचं डेली. बरं, असं नाही की मी मोकळे व्हिडिओ दाखवतोय, मोकार म्हणल्यासारखे आहेत काही यूट्यूबर आहेत, मोकार व्हिडिओ असतात, तसे तर मी नाही दाखवत. म्हणजे माझ्या बिझनेस संदर्भात माझ्या व्हिडिओमधून एक तुम्हाला पण काहीतरी थोडंफार म्हणजे काय म्हणलं पाहिजे त्याला, आयडिया असेल किंवा थोडंफार काहीतरी म्हणजे एक मोटिवेशन आपण म्हणतो ना, अशा प्रकारे. म्हणजे मी कसा बिझनेस करतोय, काय करतोय, माझा जो काय 10-15 वर्षाचा अनुभव आहे त्याच्यावरून मी या व्हिडिओमध्ये सांगत असतो, बनवत असतो. तेच तुम्हाला त्याच्यात उपयोगी पडेल अशा पद्धतीनंच मी तुम्हाला हे करतोय मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ बघा. जर ह्या ओला उबेर बिझनेसमध्ये जर कोण रिलेटेड असेल त्यांनी तर 100% बघा. बाकीचे जर सबस्क्रायबर आहेत ते तर बघत असतीलच. तर बस एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की मला काय बोलायचं ते. एवढं क्लिअर असं हे झालं नाही, पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितलं. तर अशा पद्धतीने असते मित्रांनो. तर व्हिडिओला सबस्क्राईब करत जावा आणि लाईक करा. तर आता आज कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. कालच्या व्हिडिओमध्ये आपण ओला आउट स्टेशनमुळे आपलं एकदम एक नंबर काम झालं. आणि आज आपण निघालो आहे. 9:15 झाले. CNG वगैरे भरून आलो आहे. CNGचा फोटो टाकतो मी इथे. तर आपण रोडपालीला थांबलो आहे. रोडपालीला नेहमीच्या ठिकाणी नाही, जरा दुसऱ्या वेगळ्या ठिकाणी थांबले, पण रोडपालीतच आहे, कारण आपल्याला तिथं नाश्ता करायचा होता, त्यामुळे आपण इकडं आलो. तर बघूया आता कोणती ट्रिप मिळते. आणि हां, काल एक मला कमेंट आलेली एका दादाची की बाबा साहेब, बिझनेस असाच राहील का वाढेल? तुमचे व्हिडिओ बघून मी 2 इर्टिगा घेतल्यात. मी तर शॉकच झालो. म्हटलं साहेब, असं काय करू नका. माझे व्हिडिओ बघून इर्टिगा घेऊन मी काय व्हिडिओमध्ये कधीच सांगत नाही की तुम्हाला इर्टिगा गाडी घ्या आणि तुमचा बिझनेस असा आहे, बिझनेस तसा आहे. व्हिडिओ बघणं आणि प्रत्यक्षात घेऊन काम करणं याच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे. मी तर सगळ्यांना अगोदर पहिल्यापासून हेच सांगतो माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये की तुम्ही अगोदर बघा, स्वतः कोणाच्या तरी मित्राच्या वगैरे दुसऱ्याच्या गाडीवरती काम करा. ओला उबेरची ID बनते तशी ID. त्याच्यात तुम्ही पार्ट टाईम करा. जर तुम्हाला वाटलं की बाबा हां, आपण याच्यात सर्वाइव्ह होऊ शकू या बिझनेसमध्ये, तरच तुम्ही गाडी घेण्याच्या नादाला लागा. नाहीतर उगाच कर्ज काढून काय बाकीच्या गोष्टी करून, जरी तुमच्याकडे पैसे असतील तरी गाडीच्या नादाला लागू नका. नवीन जे कोणी असतील ते, नवीन म्हणजे एकदम नवीन, ड्रायव्हिंग येते पण ओला उबेर बिझनेस करायचा आहे, नुसते व्हिडिओ बघून अजिबात करू नका. खूप नवीन जे सबस्क्रायबर म्हणजे जे ओला उबेरमध्ये बिझनेसमध्ये आहेत ना, त्यांना यात सर्वाइव्ह करणं ह्या काळात सध्या खूप अवघड झालेलं आहे मित्रांनो. आणि 2 गाड्या जर तुम्ही घेतल्या असतील तर एका गाडीवर तुम्ही चालत, एक गाडी ड्रायव्हर असेल आणि ड्रायव्हर ठेवून हा बिझनेस करणं ना
म्हणजे एकदम चुकीचं आहे. मी स्वतः करतोय, मला माहिती आहे काय राहते, किती शिल्लक राहते, काय राहते. मी स्वतः रात्रंदिवस, म्हणजे तुम्ही तर बघितलं असेल, आपण पर्सनल बुकिंग रात्रंदिवस गाडी चालवतोय वगैरे, तरी मला काय शिल्लक राहत नाही. ड्रायव्हर ठेवून ड्रायव्हर किती बिझनेस करणार आहे आणि त्यातून तुम्हाला काय शिल्लक राहणार आहे. आणि सध्या धंद्याची अशी कंडिशन आहे, कधी धंदा वर जातोय, कधी खाली येतोय. बघितलं असेल तुम्ही, मेचे 15 दिवस चांगला बिझनेस झाला, आता पुढचे 15 दिवस एकदम स्लॅक चालू आहे. असं बिझनेस आहेत मित्रांनो. तर प्लीज माझे व्हिडिओ बघून जर तुम्ही गाडी घेणार असाल तर प्लीज गाडी घेऊ नका. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय, गाडी घेऊ नका. अगोदर तुम्ही काम करा, नंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही सर्वाइव्ह जर करू शकत असाल, महिना 2 महिने काम केल्यानंतर. आणि कसं आहे मित्रांनो, ज्यावेळेला एखाद्या गोष्ट दुरून आता एखादा जर शिक्षक असेल तर मला, किंवा पोलीस असेल किंवा आर्मी असेल, मला भारी वाटतं ना, याला काय नोकरी भारी आहे त्याची किंवा काय. पण जो त्या फील्डमध्ये असतो ना, त्याला माहिती असतं त्या गोष्टीचा काय प्रॉब्लेम, त्याला काय फेस प्रॉब्लेम करायला लागतात, काय गोष्टी असतात. पोलीस असेल किंवा कोणी असेल अन्य जॉब करणारा, तर त्यांचे प्रॉब्लेम हे तिथं त्यात पडल्यानंतर माहिती असतात. मला बाहेरून चांगलं वाटतंय, पण ते तिथं गेल्यानंतर त्यांना काय प्रॉब्लेम असते ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे देवाने प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी जिथं आपलं नशीब आहे तिथं आपल्याला हे केलं आहे. मित्रांनो, ह्या बिझनेसमध्ये ना कष्ट तर पाहिजेतच, प्लस तुमचं नशीब पण पाहिजे मित्रांनो. जर तुमचं नशीब चांगलं असेल आणि कष्ट असेल ना, तर खूप सुंदर बिझनेस आहे. फक्त तो करता आला पाहिजे आणि कळला पाहिजे, एवढंच मला याच्या व्हिडिओतून सांगायचं. जास्त आता बोलत बसलो तर व्हिडिओ लांबल मित्रांनो. तर आता आपण लॉग इन होतो आणि बघूया कोणती ट्रिप मिळते, काय तुम्हाला देतो अपडेट. तर आपण आत्ता मित्रांनो आलो आहे शिळफाटा. ॲक्च्युली आज पण मला ओलामध्ये ठाणेच दाखवलं, 45 मिनटाचं दाखवलं, 17 किलोमीटर, म्हणून म्हणलं ठाण्याच्या अलीकडे कुठेतरी असेल, पण हे निघालं शिळफाट्याचं. म्हटलं ठीक आहे, चला शिळफाट्याला आलो आहे. कस्टमरला ड्रॉप केलं आहे, 10 वाजून 50 मिनटं झालेत, 20 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि पैसे चांगले दिले, 800 रुपयेपर्यंत दिले. तर आता कस्टमरला ड्रॉप केलं. आणि इथे एक BK वॉटरफॉल आहे मित्रांनो. शिळफाटा तुम्ही राईट मारला डोंबिवलीला जायला, काही एक तिथूनच परत एक 1.5 किलोमीटरवर परत राईट आहे. तिथं आतमध्ये CNG पंप, त्याच्या बाजूलाच BK वॉटरफॉल आहे. मला माहीत नव्हतं, पहिल्यांदाच माहीत झाला. इथं आता कस्टमरला ड्रॉप केलं, थांबलो आहे आता इथे ओलाची. बघूया ट्रिप एखादी मिळते का. तर अशा पद्धतीनं पहिली ट्रिप कंप्लीट झाली मित्रांनो ओलाची. आता उबर चालू करतो, उबर काय चालू केलं नाही. आणि बघूया कोणती ट्रिप मिळते, काय तुम्हाला देतो अपडेट. तर मित्रांनो, ओलामध्ये आपल्याला एक मुंबईवरून ना नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टची बुकिंग लागली. चाललो कस्टमरच्या लोकेशनला, बस पोचतच आलो आहे. कॉल झाला होता अगोदर, 15 मिनटं दाखवत होते, त्यांना सांगितलं कॅन्सल नका करू, मी पोचतोय. तर आलो आहे आता कस्टमरच्या लोकेशनला, देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, आपण आता आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि पूर्ण एअरपोर्ट असं खाली दिसते मला आज. ज्या प्रमाणात गाड्या असायला पाहिजे तिथं ड्रॉपला सुद्धा, त्या प्रमाणात आज गाड्या दिसत नाही. काय माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे. नाहीतर इथं गाडी लावायला जागा नसते, एवढ्या गाड्या असतात. तर ठीक आहे, आता चला झालो. बघा तुम्ही, 12:15 झालेत, 52 किलोमीटर गाडी चालली आहे, 52-53 किलोमीटर. आणि आता आपण सध्या उलवे इंटरनॅशनल एअरपोर्टला कस्टमरला ड्रॉप करून निघालो. 2 ट्रिपा झाल्या तर ओलामध्ये, 1200-1250 रुपयेपर्यंत काम झालं आहे. उबर चालू आहे, पण आता इथं पार्किंग भेटलं तर 70 ते 80 गाड्या आहेत उबरमध्ये, काय मतलबच नाही थांबून इथं. आपण आता उलव्या साईडला निघून जाऊया. तर मित्रांनो, आपण सध्या उलव्यामध्ये पोचलो आहे आणि बुकिंग तर काय वाजत नाही. ओला, उबेर, रॅपिडो तिन्ही चालू आहे. हे बघा, आपण CNG पण टॉपअप करून घेतला मित्रांनो. कारण काय माहिती आहे, एखादी लॉंग बुकिंग लागली ना मुंबईची, मग तिकडे CNG भरायचा खूप अडचण येते. देतो मी CNGचा फोटो, इथं 325 रुपये काहीतरी बसला आहे. तर कारण काय, तिकडे गेलं ना मग खूप CNGचं प्रॉब्लेम येतात मुंबईमध्ये. आणि एखादी बुकिंग लागली तर आता जावंच लागेल, कारण इकडं बुकिंग नाही म्हटल्यानंतर तिकडं गेल्यानंतर बुकिंग भेटतील आपल्याला. तर उबर तर काय रडार नाही, काय नाही. ओला पण आहे, ओलाला पण काय वाजत नाही. आणि 12:30 झालेत. विचार करतोय जेवण करून घेऊया. एकदा जेवलो, CNG भरला, आपलं पोट भरलं, गाडीचं पोट भरलं, तर पुन्हा बिझनेस करायला मोकळे झाले दिवसभर. तर इथे एक आहे खानावळ, जातो आता, गाडी लावतो मस्तपैकी सावलीला आणि जेवण करतो, तुम्हाला परत देतो अपडेट. तर मित्रांनो, 1 वाजलेत, आपण उलव्यामध्येच आहे अजून. जेवण केलं मित्रांनो आता, कारण बुकिंग काहीच वाजत नव्हत्या.
आत्ता एक जेवण केल्यानंतर एक ओलामध्ये आली साकी नाक्याची, पण नाही घेतली आपण साकी नाक्याला. खूप ट्रॉफिक असतं आणि खूप गल्ली व छोटा छोटा एरिया आहे तिकडे, त्यामुळे मग साकी नाका वगैरे जात नाही. अंधेरी वगैरे असतात तिकडं MIDC वगैरे एरियात तर गेलो असतो, पण साकी नाक्याला नाही घेत. तर जेवण झालं, बसलो आता झाडाखाली. गरमी जी एवढी आहे ना मित्रांनो, बाहेर थांबूच वाटत नाही. गाडी चालू करून AC लावून बसलो गाडीमध्ये, कारण काय करणार, गरमीच एवढी आहे. तर अजिबात बाहेर ऊन खूप आहे, खूप म्हणजे खूप ऊन आहे. सावलीला जरी गाडी लावली असेल ना तरी बाहेर ऊन लागते. तर ठीक आहे, बघतो आता दुपारचं टायमिंग आहे, थोडं स्लो राहील. 1-2 बुकिंग जरी झाल्या तरी बऱ्यापैकी होईल. बघूया आता कोणची बुकिंग. उबरचा तर पास संपला आपला, ओलाचा पास आहे ॲक्टिव्ह. उबर तर काय अजून रडार नाही, काय नाही, एकदम शांत आहे उबर. पण बघतो आता एखादी बुकिंग मिळते का थोडंसं आराम करूया, झोप काढूया एखादी, सांगतो तुम्हाला, देतो अपडेट. तर मित्रांनो 3:45 झालेत आणि अशा प्रकारे आपला ड्रॉप झालेला आहे. ओलिव्यातून ट्रिप लागलेली आपल्याला रॅपिडोमध्ये. 800 रुपये दिले मित्रांनो या ट्रिपचे, आणि 1 तासच लागला. 1 तासामध्ये आपण कस्टमरला ड्रॉप केलं. ट्रॉफिक वगैरे काय लागलं नाही. शिळफाट्याच्या पुढे पलावा सिटी म्हणून आहे, एम्पिरिया मॉल आहे ना, एम्पिरिया मॉलला कस्टमरचा ड्रॉप होता. आणि अशा प्रकारे एम्पिरिया मॉल, जर तुम्ही या साईडला कोण राहणार असेल तर तुम्हाला माहिती असेल एम्पिरिया मॉल, तिथं कस्टमरला ड्रॉप केलं आहे. आणि आता जस्ट मी ड्रॉप करून इथं गाडी साईडला लावली आहे. बघूया आता इथून एखादी ट्रिप मिळते का, कारण 5च्या अगोदर आपल्याला बाहेर पडायचं शिळफाट्यावरून, कारण जाम ट्रॉफिक असतं शिळफाट्याला. एकतर शिळफाट्यावरून माझा विचार चालला बघायचं ते थोडा वेळ, नाहीतर मग मापे साईडला निघून जायचं, कारण तिकडून मग ऑफिसेस वगैरे इंडस्ट्रियल एरिया आहे. मापेवरून आपल्याला ट्रिपा लागू शकतात. तर बघतोय आता थोडंसं वेट करतो इथे, नाहीतर मग आपण मापे साईडला निघून जाऊ. तर मित्रांनो आता एकंदरीत 2000 रुपयेपर्यंतचं काम झालं आहे. ओलामध्ये 2 आणि रॅपिडोमध्ये 1, अशा 3 ट्रिपा झाल्यात. उबरचा काय अजून ट्रिप नाही गेली आपण, पास पण नाही ॲक्टिव्ह. तर ठीक आहे, सर्वसाधारण दिवस आहे मित्रांनो, असं काय नाही. बिझनेस पूर्णच डाऊन झाला आहे, एकदम म्हणजे एकदमच शांत झाला आहे. त्यामुळे जे मिळेल ते करत राहणे हाच विषय आहे. आता सध्या बिझनेसचं खूप हे झालं आहे. तर बघूया आता कोणती ट्रिप मिळते काय, तुम्हाला देतो अपडेट. मी सकाळी एक ट्रिप आणली होती मित्रांनो, पहिली इथंच आणली होती, इथंच पाठीमागं ते रिसॉर्ट आहे तुम्हाला सांगितलं. माझा विचार झाला इथं थांबू, नाही तर मग थोड्या वेळाने तिकडे जाऊन थांबू. एखाद्या वेळा ती ट्रिप लागू शकते आपल्याला, कारण 5 वाजले, 5ला नंतर ते रिसॉर्ट जातात निघतात, तिथून पण ट्रिपा लागू शकतात आपल्याला. आपल्याला डायरेक्ट कळंबोलीची ट्रिप लागली तरी 1 नंबरच काम होईल. डायरेक्ट 1000 रुपयाची ट्रिप आहे, डायरेक्ट 3000 बिझनेस होऊन जाईल आपला. तर बघतो इथं थांबतो, नाही तर मग तिकडे जातो. बघूया कोणते काय ट्रिप आपल्या नशिबात कोणती आहे, देतो अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, आपण सकाळी जिथे आलतो ना, ते BK वॉटरफॉल, तिथेच आता आलो आहे. आणि मी डोंबिवलीत होतो. तिथं थांबल्यानंतर माझ्या कस्टमरचा मला त्या फोन आला. मला काय बुकिंग तिथून आपली चांगली पाहिजे तशी भेटली नाही, भेटत होत्या बुकिंग, पण ते दुसऱ्या वगैरे तिकडे नालासोपारा वगैरे तिकडे काय आपल्याला जायचं नव्हतं. आणि तर मग ते मी त्या कस्टमरचा फोन आला की बाबा तुम्ही कुठे आहेत, तुम्ही जर या साईडला असाल तर सांगा, आम्हाला परत जायचं रिटर्न. मग म्हटलं मी इकडेच आहे एम्पिरिया मॉलच्या इथे. ते बोलले ठीक आहे. मग आता ते एक 10-15 मिनटात ते बोलले निघतं, आम्ही तुम्हाला कॉल करतो. मग आता त्यांचा 10-15 मिनटात मला फोन येईल आणि मग त्यांना पिकअप करून परत आता कळंबोलीला जायचं आहे. 900 रुपये देत आहेत ते आपल्याला. मग ठीक आहे ना, सकाळचं 900च घेतले होते आपण, म्हणजे 800-850 झाले ते, एक्स्ट्रा घेतले होते कारण त्यांचे एक माणूस जास्त होता. आता पण तेवढेच देत आहेत 900 रुपये, म्हणजे 9-9 1800 रुपयाचं काम हे होईल, बऱ्यापैकी काम होईल. तर बघूया, जातो आणि मी तुम्हाला पिकअप ड्रॉप केल्यानंतर देतो अपडेट. म्हणजे ही पर्सनल बुकिंग होईल मित्रांनो, ही काय ओला याच्यामध्ये येणार नाही, ही फक्त पर्सनल बुकिंग होईल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता 6:26 झालीत, 116 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता कस्टमरला जस्ट केले ड्रॉप. तर हे कस्टमर मित्रांनो सकाळी जी आपण पहिली बुकिंग घेऊन गेलो होतो ओलाची, इथून शिळफाट्याच्या पुढं ते BK रिसॉर्ट म्हणून होता, तिथली बुकिंग होती. आणि सकाळी कसं यायला माहिती आहे, मी व्हिडिओमध्ये नाही सांगितलं तुम्हाला, कारण एक कस्टमर त्यांचं जास्त 7 जण होते, ते लहानच होते. पण मी म्हणलं होतं आम्हाला पैसे लहान मी 7 जण घेत नाही ॲक्च्युली, कारण मी 7 जास्त ओव्हरलोड घेतली गाडी. बघितलं तुम्ही एकदा माझी स्प्रिंग तुटलेली, तेव्हापासून मी शक्यतो ओव्हरलोड घेत नाही. पण ते लेडीज होते, म्हणले काही करा, आमचं 1 जणच राहतो, मग 1 जणासाठी आम्हाला दुसरी गाडी परवडत नाही, एक काम करा तुम्ही एक्स्ट्रा घ्या, असे म्हणून त्यांनी आपल्याला मग टोटल 900 रुपये दिलेले.
जाताना सकाळी ड्रॉप केलं त्यावेळा. मी फक्त तुम्हाला ते काय 765, कारण काय होतं माहिती आहे का, ते 100-150 दिलेले तुम्हाला दाखवता येत नाहीत ना, त्याच्यामुळं मी तेच हे केलं होतं. तर ते मग आणि ॲक्च्युली आणि दुपारी मी त्यांना ड्रॉप केलं आणि त्याच्यानंतर माझ्या मनात असाच सहज विचार आला होता, यार संध्याकाळी जर आपण या साईडला असलो, आणि कारण मला माहिती होतं ते रिसॉर्टला गेलेले, रिटर्न यायचंच आहे त्यांना 5 नंतर, आणि म्हणलं जर आपण इकडे जर असलो आणि यांची जर फोन वगैरे आला किंवा बुकिंग आली तर आपल्याला बरं होईल. आणि जसं मी दुपारी ठरवलं ना, अगदी तसंच घडलं. त्यांचा मला फोन आला. कसं असतं माहिती आहे मित्रांनो, ओलामध्ये आहे ना, ओलामध्ये पार्टीकडे आपला नंबर जातो मित्रांनो, आणि पार्टीचा पण डायरेक्ट नंबर येतोय. पहिलं असं नव्हतं. एकदा ट्रिप एंड झाली का तुम्हाला कस्टमर केअरचंच कॉन्टॅक्ट, बाकी तुमचा असा नंबर वगैरे शेअर होत नव्हता. पण आता यांच्यात सिस्टम अशी झाली आहे ना, तर तुम्हाला डायरेक्ट नंबर येतो, आणि तो नंबर आल्यामुळे मग डायरेक्ट आपण कस्टमरने आपल्याला फोन केला, तुम्ही आहेत का इकडे, आम्हाला कारण गाडी भेटत नाही. मग त्यांचं भेटत नाही म्हटल्यानंतर म्हणलं ठीक आहे, मी आहे म्हणलं या साईडला. आणि मग अशा प्रकारे मी तिकडं त्यावेळेला एम्प्रिया मॉलच्या तिथे होतं डोंबिवलीला. मग त्यांचा फोन केला, ते म्हटले 15-20 मिनिटांनी. ठीक आहे म्हटलं, मी पोचतो. मग 15-20 मिनिटांनी मी तिथे गेलो आणि त्यांना म्हटलं तुम्हाला जेवढे येताना दिले तेवढेच द्या. 900 रुपये मग तिने आपल्याला पे केले. अशा पद्धतीने आता आपण ड्रॉप केलं आहे, आणि टोटल आपलं राऊंड फिगर काम मी प्रायव्हेट 900 आणि सकाळी दिले 100 रुपये प्रायव्हेट, आणि ते 2000, म्हणजे टोटल 3000 अर्निंग क्रॉस झालेली आहे. आता विचार करतोय चालू करायचं की न करायचं. इथे एक वडापाव आहे मित्रांनो फेमस कळंबोलीमध्ये, महाराष्ट्र शाळेच्या समोर. वडापाव एक खातो आणि चहा पितो, आणि बघतो इथून पुढं काय करायचं, कसं काय मूडवरती काम आहे. आता जर आली बुकिंग चांगली तर करू. आता उबर तर काय मी पास ॲक्टिव्ह नाही करत, उबर तर आता चालूच करत नाही, फक्त ओला आणि रॅपिडोच बघणार आहे. छोट्या मोठ्या खारघर वगैरे ट्रिप इथल्या येत असेल तर करू, नाहीतर मग आपण आपला दिवस इथंच एंड करू. मी देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, तुम्ही सर्वप्रथम बघा 7:20 मिनिटं झालेत आणि 116 किलोमीटर गाडी चालली, आणि आपण आता पोहोचलो आहे आपल्या रोडपालीला घरी. तर सांगतो तुम्हाला टोटल अर्निंग किती झाली काय ते. हां, तर मित्रांनो आलो आहे आपण आता घरी. बघितलं मी चालू करून बसलो होतो, अर्धा तास झालं. नाश्ता वगैरे केला, अर्धा तास झालं बसलो आहे, पण काय कुठली बुकिंग वाजत नाही. एक बुकिंग वाजलेली रॅपिडोमध्ये बेलापूरची, पण ती काय आपल्या हातात आली नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा आजचा दिवस इथे एंड करतो आहे. टोटल काम झालं आहे सांगतो तुम्हाला. उबरमध्ये आपल्या 2 ट्रिप कंप्लीट झाल्यात. 1284 रुपयाचं काम झालं आहे, स्क्रीनशॉट देतो आहे तुम्ही. आणि रॅपिडोमध्ये एक ट्रिप, उबरमध्ये नाही सॉरी ओलामध्ये, आणि रॅपिडोमध्ये एक ट्रिप झाले 793 रुपयाची. आणि परत आपण जे सकाळी एक बुकिंग नेलेली त्यांचे 800 रुपये झालेले, 100 रुपये एक्स्ट्रा घेतलेले, आणि परत आता येताना कल्याणवरून त्यांना परत मी शिळफाट्यावरून त्यांना कळंबोलीला घेऊन आलो, ते 900, म्हणजे असे टोटल 1000 पर्सनल 1000 ते 1284 आणि 793 अशी टोटल मिळून 3075 समथिंग काहीतरी अर्निंग होते आपली. तर त्या 3075मधून फक्त ओलाचाच पास आपण रिचार्ज केला होता 169चा, तो मायनस केला. आणि गाडी चालली 116, म्हणजे 120 किलोमीटर पकडा, 17 किलोमीटर चालली 117. तर एक 5 किलो CNG तर 8×5 = 400, 450, तरी 500 रुपयाचा मी CNG पकडला. 500 रुपये मायनस केले तरी आपल्याकडे जवळजवळ 2400 रुपयेचं नेट प्रॉफिट आजच्या याच्यामध्ये सोमवारच्या दिवसामध्ये राहिलं आहे. कमी आहे मित्रांनो. सध्या स्लॅक चालू आहे. स्लॅकमध्ये 2000-2500 रुपये जरी राहिले ना तरी खूप भरपूर झाले आपल्यासाठी. कारण ज्यावेळेला बिझनेस असेल त्यावेळेला मग 3-3.5 हजाराची अपेक्षा ठेवायची. आता सध्या 2000-2500 रुपये राहतात, 2400 रुपये राहिले कालच्यापेक्षा. तर ठीक आहे मित्रांनो, बस बऱ्यापैकी अर्निंग झाली. आता मला जरा थोडंसं डॉक्टरकडे जायचं आहे, आणि आलो आहे लवकर, तर आता डॉक्टरकडे जाऊन येतो. आणि ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ हा कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा उद्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.